मी 2 कलर घेतले, गुलाबी आणि पांढरा. तुम्ही तुमच्या मनावर कोणतेही कलर घ्या. चमकी लोकर आहे, प्लेन लोकर घेतलात तरी देखील चालेल. क्रोशा हुक हे कोणत्याही नंबरचं घेतलात तरी चालेल. 9 किंवा 10 नंबरचं क्रोशा हुक घ्यायचं. तर सुरुवातीला आपण तोरणाची पट्टी बनवणार आहे. तर पट्टीला आपण पांढरी लोकर वापरणार आहे. नॉट बनवून घ्यायची आणि चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 चेन केल्यात. जर मोठी हवी असेल पट्टी तर आणखीन थोडे जास्त चेन करा. 12 चेन करून 1 2 आणि 3 सोडायच्या आणि चौथ्या याच्यावर डबल क्रोशा करायचा, म्हणजे खांब करायचा. प्रत्येक चेनवर 1 डबल क्रोशा करायचा आहे. तर या ठिकाणी आपले 10 डबल क्रोशे तयार होतात. 12 चेन घेतल्या की 10 डबल क्रोशे तयार होतात. पहिला 3 चेनचा 1 डबल क्रोशा आणि पुढचे 9 डबल क्रोशे, असं म्हणून टोटल 10 डबल क्रोशे तयार होतात. परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायची पट्टी आणि प्रत्येक डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा करायचा. प्रत्येक ह्याच्यावर 1 डबल क्रोशा. तीन चेनचा जो आहे आपला शेवटचा, त्याच्यावर देखील 1 डबल क्रोशा करायचा आहे. प्रत्येक लाईनला आपले 10 डबल क्रोशे आले पाहिजेत. 1 2 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायची पट्टी आणि परत आणखीन असेच डबल क्रोशे करत जायचे. खूप सोपी आहे डिझाईन ही, सिंपल एकदम पट्टी आहे. प्रत्येक वेळा फक्त डबल क्रोशे करत राहायचे. अशीच तुमच्या दरवाजाच्या लांबीची पट्टी तुम्ही बनवून घ्या. मी तर 3 फूट लांबीची बनवायला लागले. जेवढा दरवाजा आहे त्या मापाची तुम्ही पट्टी एवढी बनवून घ्या. तीन चेन करायच्या, परत फिरवून घ्यायचं आणि प्रत्येक ह्याच्यावर असेच 1 डबल क्रोशे करत जायचं. माझी पट्टी बनवायची झाली आहे. ही 3 फूट लांबीची केलेली मी. तुम्हाला हवी तेवढी लांब तुम्ही बनवू शकतात किंवा कमी पाहिजे असेल तर कमी बनवू शकतात. दाराच्या मापाची बनवून घ्या. त्याला बॉर्डर करूयात आपण. जो सुरुवातीचं आपलं एक लाईन आहे, पहिली लाईन, त्या लाईनमध्ये लावून घ्यायची दोरी. स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. 3 चेन करायच्या. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा आणि आणखी 3 डबल क्रोशे याच्यात करून घ्यायचे. म्हणजे टोटल आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे.
एक चेन करायची मध्ये, एक चेन घ्यायची आणि आपली एक लाईन सोडायची आणि पुढच्या लाईनमध्ये 4 डबल क्रोशे करायचे। 1 2 3 4, परत एक चेन घ्यायची, पुढे एक लाईन सोडायची आणि त्याच्या पुढच्या लाईनमध्ये 4 डबल क्रोशे करायचे। 3 आणि 4, एक चेन, प्रत्येक वेळा एक चेन घ्यायची, 4 डबल क्रोशे झाले की ही खालची लाईन करून घ्यायची। वरच्या लाईनला आपण मुखे खांब करणार आहेत आणि साईडला पण मुखे खांब करायचे। ही खालची लाईन एवढी करून घ्यायची। एक बाजू झाली अशी म्हणजे तर साईडला 1 2 3 चेन करायच्या आणि आपला जो डबल क्रोशा आहे त्याच्यावर सिंगल क्रोशा करायचा। प्रत्येक याच्यावर एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे। प्रत्येक डबल क्रोशावर एक एक सिंगल क्रोशा। परत कॉर्नरला 3 चेन करायच्या, 2 केल्या तरी बस होतात तिकडून। आणि ही जी लाईन आहेत आपल्या डबल क्रोशाच्या, ते एका डबल क्रोशावर 2 सिंगल क्रोशे करायचे किंवा एक सिंगल क्रोशा एक चेन केली तरी देखील चालते। एक सिंगल क्रोशा करायचा, एक चेन घ्यायची, पुढच्या लाईनवर एक सिंगल क्रोशा, एक चेन, एक सिंगल क्रोशा, एक चेन, अशा प्रकारे वरची बाजू करून घ्यायची। माझी वरची बाजू झाली अशी बनवून साईडला सिंगल क्रोशे करून घेतले, परत 3 चेन करून जोडून घेतले। आता हे जे खाली आपण असं बनवलेले आहेत 4-4 ह्याचे एक एक डिझाईन, हे मोजून घ्यायचं। तर इथं माझे 34 आलेत, हे तुमचे किती येतात ते बघा आणि आपल्याला ते बरोबर अर्ध करून घ्यायचं आहे। तुम्ही 17 झालं की इथं मार्क करून घेतले, 17च्या नंतर अर्ध करायचे बरोबर आणि अर्ध्यावरच आपल्याला आधी विणायचं आहे, नंतर अर्ध्याला विणायचं आहे। इथं पुढच्या ह्याच्यावर स्लिप स्टिच करायची। आपल्याला पूर्ण एक डिझाईनवर स्लिप स्टिच करून घ्यायची आणि एक चेन घेतलेली त्या ठिकाणी मध्ये एक स्लिप स्टिच करायची। ही एक सोडायचं आपल्याला। आता मध्ये जी चेन आहे त्याच्यावर विणायचं आहे। 1 2 3 चेन घेतल्या, 3 चेन झाल्या तिथं। हा झाला आपला पहिला डबल क्रोशा आणि त्याच्या पुढे आणखीन 3 डबल क्रोशे करायचे आहेत, जसं आपण वरती बनवलेला आहे त्याप्रमाणे 4 डबल क्रोशे यायला पाहिजेत। पहिला एक झाला 3 चेनचा आणि पुढचे 3, परत एक चेन करायची, पुढे जी एक चेन घेतलेली आहे त्या ठिकाणी 4 डबल क्रोशे करायचे। 1 2 3 आणि 4, परत एक चेन घ्यायची, पुढच्या एक चेनवर डबल क्रोशे। आता ही आपण इथं 17च्या इथं मार्क करून घेतलाय, तर पुढच्या लाईनला आपले 16 येणार। आपले हे जे डिझाईन बनवलेले आहेत आपण ते 16 येणार, 16 पर्यंत करून घ्यायचे। हे 17व्याच्या इथं मार्क करून घ्यायचा आणि इथपर्यंत करून घ्यायचं। मी आता ही लाईन करून घेते। हे झालंय माझं इथपर्यंत आणि आता 16 आलेत आपले, पॅच आलेत ते इथपर्यंत केले मी। 17वा आहे, 17व्याच्या इथं थांबले, इथं मार्क करून घेतला होता मी। आता परत इथं फिरवून घ्यायचंय, अर्धच विणायचंय आधी, अर्ध नंतर विणायचंय। एक बाजू आधी करून घ्यायची।
परत इथं पुढच्या ह्याच्यावर स्लिप स्टिच करायची, त्याच्या पुढच्या ह्याच्यावर स्लिप स्टिच, त्याच्या पुढच्या ह्याच्यावरही स्लिप स्टिच, आणि एक चेन आहे त्या ठिकाणी एक स्लिप स्टिच करायची, परत 3 चेन करायच्या. आणि असंच ही खूप सोपं आहे तोरण, खूप सोपी डिझाईन आहे, नवीन करणाऱ्यांनाही करता येईल. चार डबल क्रोशे, परत एक चेन करायची, पुढच्या ह्याच्यातही 4 डबल क्रोशे. असंच आता प्रत्येक वेळा एक एक कमी होते. सुरुवातीला 17 होते आपले, नंतर 16 झाले, आता ह्या लाईनला 15 येणार, त्याच्यानंतर 14, 13, 12, 11, 10 असं प्रत्येक वेळा एक एक कमी कमी होत जाते, कारण आपण दोन्हीच्या मध्ये विणायला लागला, त्याच्यामुळे एक एक कमी होत जाते. तसंच मी आता एक येईपर्यंत करून घेते. असं झालंय माझे तयार. शेवटी तर एक वेळ आली डिझाईन, तोपर्यंत मी करून घेतले. आता ह्याला बॉर्डर बनवायची. हे गोंडे बसवण्यासाठी आपल्याला चेन करून घ्यायच्यात. तर जे सुरुवातीचं जे आहे त्या ठिकाणी जोडून घ्यायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 चेन केल्यात मी. आणि एक लाईन सोडायची, ह्या लाईनला आपण जोडून घेतले, ही लाईन सोडायची आणि या पुढच्या लाईनला सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचे. जर 12 चेन जास्त वाटल्या तुम्हाला तर 10 चेन घेऊ शकतात, किंवा 12 पेक्षा जास्त घेऊ शकतात किंवा कमी घेऊ शकतात. आता परत ही पुढची एक लाईन सोडायची आणि पुढच्यावर जोडायचं आहे. तर सुरुवातीला चेन करायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एक लाईन सोडायची मधली, एक डिझाईन सोडायची आणि पुढच्या ह्याच्यावर सिंगल क्रोशाने पॅक करायचं. अशा प्रकारे चेन करून घ्यायची. 10 वेळा जरी केली तरी बास होत नाही. 10 चेन जरी केल्या तरी पण पुरतात आपल्याला याला. हे बघा, 10 चेन केल्या तरी पुरतात, 10 चेन घेतल्या तरी चालेल. आता खाली जे एक डिझाईन आहे आपली, हे 4 डबल क्रोशे आहेत. तर सुरुवातीला आधी पहिल्या डबल क्रोशर जोडायचं, परत 10 चेन करायच्या, आणि इकडच्या पहिल्या ह्याला जोडल्या आपण, आता इकडच्या ह्याला पहिल्या शेवटच्या ह्याला जोडून घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी एक लूप तयार होते आणि इथे एक आपला गोंडा बसवता येतो आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत ही एक लाईन सोडायची आणि या दुसऱ्या लाईनला सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. इकडची बाजू दुसरी बाजू आपली असंच करून घ्यायचं आहे. आता इथं मध्यभागी आल्यावर हे जे मधला आपण खांब सोडलेला आहे, इकडं 17 आणि इकडं 17 घेतलेले होते, तर इथं मध्यभागी जोडून घ्यायचं.
सिंगल क्रोशाने जोडायचं आहे. आणि आता जसं ही साईड आपण केलेली आहे तसंच इकडे देखील एक एक लाईन सोडून लूप बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक लाईन सोडायची आणि दुसऱ्या लाईनला जोडायची. मी करून घेते दोन्ही बाजू. इथे मी असे गोंडे बसवून घेतले त्याला. हा किती सुंदर झाले आपलं तोरण. खूप सोपं आहे विणायला, डिझाईन खूप सोपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.